आज मी तुमच्यासाठी व्हेज बिर्याणी घेऊन आले. तर चला बघूया रेसिपी. मी इथे बासमती राईस अर्धा किलो घेतला आहे. तर त्याच्यासाठी मी पाणी गरम करून त्याच्यामध्ये खडा मसाला टाकला आहे. तेजपत्ता, दालचिनी आणि बदाम फूल हे सगळं पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यात लिंबू हा आवश्यक कारण जेणेकरून त्या मसाल्याचा कलर पाण्यामध्ये उतरणार नाही. त्याच्यामुळे पाणी बघा पांढरे शुभ्र दिसते. आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकून आपल्याला राईस तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी भाज्या घेतलेल्या आहेत चिरून. बटाटा, फ्लावर, परसबी, वाटाणा, गाजर आणि मिरची. ह्या सगळ्या भाज्या आपल्याला तेलातून फ्राय करून घ्यायच्या आहेत. तेलातून फ्राय करून घेतल्याने मस्त अशी बिर्याणीला वेगळीशी अशी चव येते. त्याच्यामुळे तेलातून अवश्य फ्राय करून घ्या. हा कांदा आपल्याला तेलातून तळून घ्यायचा. नंतर हा कांदा टमाटून तेलातून फ्राय करून नंतर ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. नंतर एका टोपामध्ये तेल आपल्याला जे आपण आपल्या पद्धतीनं जेवढं पाहिजे तेवढं घेऊ शकतो. आणि तेल टाकून त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता, दालचिनी हे टाकून मस्त असं तेलामध्ये फ्राय करायचं आहे. नंतर मी त्याच्यात बदाम फूलसुद्धा टाकलेलं आहे. हे सर्व तेलातून छान असं फ्राय करून घेतल्यानंतर आपण टमाटो कांद्याची पेस्ट ही सुद्धा ॲड करायची आहे. ह्यालासुद्धा 2-3 मिनटं छान असे परतून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट ॲड करायचे आणि 2 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे बिर्याणीला मस्त असा स्वाद येतो. आपण ह्याच्यामध्ये दुसरे कोणतेच मसाले ॲड करणार नाही. साधी, सिंपल आणि घरच्या घरी पटकन होणारी अशी आपली व्हेज दम बिर्याणी नक्की तुम्ही ट्राय करा एकदा. छान बनते आणि मस्तच पटकन आणि झटकन. हे आपण आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे. यांना छान असं 2 मिनटं परतून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाले ॲड करायचे. गरम मसाला म्हणजेच आपलं लाल तिखट, बिर्याणी मसाला आणि गरम मसाला, धने जिरे पूड हे सर्व ॲड करून थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं आहे. हे सगळं फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत. बघा हे 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. हे परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची ॲड करून ते सुद्धा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. मिरचीचा हा असा अलगच स्वाद येतो, त्यामुळे सुद्धा छान वाटतं. ह्या भाज्या आपल्याला सगळ्या एकत्र आता मसाल्यामध्ये मिक्स करून 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. मस्त वाफ काढताना मस्त असं पाणी सुटतं. त्याच्यानंतर आपल्याला दहीही ॲड करायचं आहे. दह्याने बिर्याणीला वेगळीच टेस्ट येते. दही ॲड करून मस्त असं 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. ते जेणेकरून भाज्या आपल्या शिजल्या जाव्यात त्याच्यासाठी आपल्याला झाकण ठेवून वाफ ही काढणे गरजेचं आहे. ह्याच्यानंतर बघा मी कोळसा गरम करण्यासाठी ठेवला आहे, कारण की आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे. तोपर्यंत आपला कोळसा गरम होईल. हा बघा मी 80% हा राईस शिजवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला राईसचा थर लावायचा आहे. छान असा बिर्याणीवरतीच आपल्याला 2 थर लावून घ्यायचे. अर्धा किलोचे 2 थर लावले की पुरेसे होतात. त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक तळलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे. मी ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडेसुद्धा टाकले. ते ऑप्शनल आहे, तुमच्या चवीनुसार तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडासा कलर ॲड करून घ्यायचा आहे, की जेणेकरून बिर्याणीला वेगळाच असा कलर येईल, मिक्स असं छान वाटेल. मुलांना पण खायला भारी वाटतं वेगवेगळे कलर असेल तर. अजून नंतर आपल्याला राईसचा थर लावून घ्यायचा आहे. त्याच्यावरती पण बारीक तळलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे. कोथिंबीर ॲड करायची आहे. आणि मग आपल्याला दम देण्यासाठी एक वाटी ठेवायची आहे. त्याच्यावर कोळसा ठेवून जे आपण तांदूळ शिजवताना खडे मसाले टाकले होते ते आपण त्याच्यामध्ये घालू, जेणेकरून त्याचा स्वाद त्या भातामध्ये अजून जरा जास्त उतरला जातो. आणि ह्याच्यावरती आपल्याला तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर मस्त असा बिर्याणीला स्वाद येतो आणि आपली बिर्याणी तयार आहे. झटकन पटकन. कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. पटकन होणारी आपली व्हेज दम बिर्याणी मला नक्की सांगा कशी झाली आहे ते. लाईक, कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर बेल आयकॉन नक्की प्रेस करा. थँक्यू.